हाय, मी नीलम. बोलकी पुस्तके हा माझा यूट्यूब चॅनल तर आहेच आहे, पण माझा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे की बोलकी पुस्तके. आणि त्याच्यावर नेहमी वेगवेगळ्या काहीतरी स्पर्धा आयोजित करत असतो. तर आत्ताच्या सध्याच्या या जुलै महिन्याच्या पावसाळी वातावरणामध्ये मला आवडलेले पुस्तक या विषयावर मी त्याच्यामध्ये सर्वांना आमंत्रित केलेलं आहे की आपण आपल्या आवडीच्या पुस्तकाबद्दल व्हिडिओज करून पाठवा, ऑडिओज करून पाठवा, की जेणेकरून कुठली सुंदर पुस्तकं आहेत आणि कुठली पुस्तकं लोकांनी वाचावी त्याचं जरा थोडंसं मार्गदर्शन मिळावं या दृष्टीनं. तर त्याच संदर्भात माझं अत्यंत आवडीचं एक पुस्तक, त्याबद्दल मी आज आपणास सांगणार आहे बरं का. तर पुस्तकाचं नाव आहे मन. दी मन. कसे बनावे मन, नमन, सुमन, अमन आणि अकंप. हे बेस्ट सेलर स्वसंवाद एक जादू आणि संपूर्ण लक्ष पुस्तकाचे रचयिता सरश्री यांचं हे पुस्तक आहे की द पॉवर ऑफ युअर अनशेकन माइंड. तर हे एक पुस्तक नसून सेल्फ शिबिरच आहे बरं का, असं या पुस्तकामध्ये उद्धृत केलेलं आहे. तर हे सरश्रींचं अतिशय सुंदर पुस्तक की त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देते की त्याचे संपादक आहेत शंकर सारडा. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी जे काही दिलेले आहेत सगळी, तर ती वेगवेगळी अशी दिलेली आहेत, भाग 1, भाग 2, भाग 3 वगैरे. आणि ॲक्च्युली ती प्रॅक्टिकल्स आहेत आणि ती आपण करून बघायची आहेत. अशा पद्धतीने हे पुस्तक वाचायचं आहे. आणि हे मी सांगण्यापेक्षा आपण ते वाचलात तर आपल्याला ते नक्कीच आवडेल याची मला अगदी 100% खात्री आहे. आणि त्याच्याबद्दलच मी तुम्हाला थोडंसं त्यातलंच वाचून दाखवते की निशब्द संवाद एक जादू, जीवन जगण्याचे 111 समाधान, जगात प्रथमच एकाच वेळी 45 शहरांमध्ये 9 भाषेत प्रकाशित झालेलं हे पुस्तक. तर हाऊ टू ट्रॅव्हल फ्रॉम मंडे टू संडे, म्हणजे मनाच्या दिवसापासून रविवारपर्यंत असं पण म्हणा, किंवा मंडे टू संडे, अशा दोन्ही द्वयअर्थी याच्यामध्ये आहे. आणि मन, अहो मनामध्ये तर किती गोष्टी लपलेल्या आहेत. मनावर जगामध्ये कितीतरी लोकांनी कितीतरी लिहिलेलं आहे, तरी अजून कुणालाही त्या मनाचा थांगपत्ता लागलेला नाही. तर ह्याच मनाबद्दल ते काय म्हणतात, मन म्हणजे दर्पण की कलकल, मन म्हणजे मीरा की माया, मन म्हणजे बालपण की परिपक्व पोक्तपण, मन म्हणजे मांजर की माकड, मन म्हणजे नोकर की मालक, मन म्हणजे शेळीची मै मै की वाळवंटात स्वतःला सर्वात उंच असे समजणाऱ्या उंटाचा अहंकार. मनाची अशी कितीतरी रूपे आणि वैशिष्ट्ये आहेत. ती बघितल्यावर केवळ मन म्हणून त्याची बोलवण करता येणार नाही, तर त्याला म्हणावे लागेल दी मन. मनाच्या सामर्थ्याने सिद्धी प्राप्त होऊ शकतात, त्याचप्रमाणे सत्यही प्राप्त होऊ शकते. मनाचे ज्ञान झाल्यावर पैसाही मिळू शकतो आणि प्रज्ञाही मिळते. मनाच्या श्रमाने तुरुंगही बनू शकतो आणि आश्रमही उभा राहू शकतो. आपल्या मनाच्या शक्तीने, भक्तीने, युक्तीने आणि सेवेने आपणास काय निर्माण करायचे आहे? आपल्याला सर्वोच्च उच्चतम लक्ष्य निर्माण MNN प्राप्त करायचे का? कारण मनाचे सर्वश्रेष्ठ कार्य मनः.com म्हणजे महानिर्वाण आहे. हे पुस्तक म्हणजे मंडे पासून संडे पर्यंतची यात्रा आहे. मन डे पासून सप्ताहाचा आरंभ होतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात मनाचे दिवस येतात. माणूस जेव्हा मनाने त्रस्त होतो तेव्हा त्याला सन डे म्हणजे प्रकाशकडे यात्रा सुरू होते. हे पुस्तक आपल्याला मन अकंप बनवण्यासाठी व जीवनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत करेल. तर अशाच वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती तर आपल्याला मी या चॅनलवरून देतच राहीन. पण याच मनाच्या संदर्भावरून मी आपणास एक सांगू इच्छिते की
माइंड पॉवर याबद्दल माझी सप्तरंग 594 वर बरीच मोठी माझी सिरीज आहे आणि मी जे रेकी ग्रँडमास्टर आहे किंवा रेकी शिकवते ते सर्व काही या मनाच्या संदर्भातलंच आहे। तर तुम्ही जरूर ते पण माझं चॅनल बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या प्रतिक्रिया बोलकी पुस्तके आणि सप्तरंग 594 या दोन्ही चॅनलबद्दल तुम्ही मला तुमचे विचार जरूर कळवा। आपणास आणि काही अपेक्षित असेल तर तेही तुम्ही मला सांगा आणि माझ्या या सर्व चॅनलचा छान आनंद घ्या। धन्यवाद।